अनेकदा आपल्याला वाटते की मोठी मालमत्ता किंवा संपत्ती निर्माण करण्यासाठी खूप मोठा पगार किंवा व्यवसायातून मोठी कमाई होणे आवश्यक आहे. मात्र आर्थिक नियोजनाचा विचार केला तर संपत्ती निर्मितीसाठी मोठ्या रकमेपेक्षा गुंतवणुकीतील सातत्य आणि वेळ अधिक महत्त्वाची असते. दररोज 200 रुपये वाचवणे आजच्या काळात मध्यमवर्गीय व्यक्तीसाठी फारसे कठीण नाही. जर आपण महिन्याचा हिशोब केला तर दरमहा 6,000 रुपयांची ही गुंतवणूक आपल्याला भविष्यात 20 लाख रुपयांपेक्षा जास्त निधी मिळवून देऊ शकते. यासाठी आपल्याला चक्रवाढ व्याजाची ताकद आणि योग्य गुंतवणूक पर्यायांची निवड समजून घेणे आवश्यक आहे. दररोज 200 रुपये वाचवून जमा होणारी 6,000 रुपयांची मासिक रक्कम जर आपण फक्त बँक बचत खात्यात ठेवली तर त्यावर मिळणारे व्याज महागाईच्या तुलनेत अत्यंत कमी असते. त्यामुळे अशा प्रकारच्या ध्येयासाठी म्युच्युअल फंडमधील सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजेच SIP हा एक उत्तम पर्याय ठरतो. ऐतिहासिक आकडेवारीनुसार चांगल्या इक्विटी म्युच्युअल फंडांनी दीर्घकाळात वार्षिक 12 ते 15% परतावा दिला आहे. जर एखाद्या व्यक्तीने दरमहा 6,000 रुपयांची गुंतवणूक सलग 10 वर्षे केली आणि त्यावर वार्षिक 12% परतावा मिळाला तर 10 वर्षांनंतर त्या गुंतवणुकीचे मूल्य सुमारे 13 लाख रुपये होते. मात्र हीच गुंतवणूक जर केवळ 3 वर्षे अधिक म्हणजे एकूण 13 वर्षे चालू ठेवली तर चक्रवाढ व्याजाच्या किमयेमुळे हा निधी सहजपणे 20 लाख रुपयांच्या पुढे जातो. या संपूर्ण प्रक्रियेत सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिस्त. शेअर बाजारात चढ-उतार येत असतात आणि अनेकदा बाजार खाली असताना गुंतवणूकदार घाबरून आपली SIP बंद करतात. परंतु दीर्घकालीन ध्येय गाठण्यासाठी बाजार खाली असतानाही गुंतवणूक चालू ठेवणे फायद्याचे ठरते, कारण अशा वेळी आपल्याला कमी किमतीत जास्त युनिट्स मिळतात. गुंतवणूक करण्यासाठी आज बाजारात अनेक पर्याय उपलब्ध आहेत, जसे की इंडेक्स फंड किंवा फ्लेक्सी कॅप फंड, जे जोखीम आणि परतावा यांचा समतोल राखतात. जर तुम्हाला 20 लाखांचा टप्पा लवकर गाठायचा असेल तर तुम्ही दरवर्षी तुमच्या गुंतवणुकीची रक्कम 10% वाढवू शकता, ज्याला स्टेप-अप SIP असे म्हणतात. गुंतवणूक करताना नेहमी लक्षात ठेवा की वेळ हा तुमचा सर्वात मोठा मित्र आहे. तुम्ही जितक्या लवकर अशा प्रकारची गुंतवणूक सुरू कराल तितक्या लवकर तुम्हाला तुमचे आर्थिक उद्दिष्ट गाठता येईल. आजचे 200 रुपये वाचवणे कदाचित किरकोळ वाटू शकते, परंतु भविष्यात हेच पैसे तुमचे आर्थिक स्वातंत्र्य निश्चित करू शकतात. महागाईचा विचार करता केवळ पैसे वाचवणे पुरेसे नाही, तर ते योग्य ठिकाणी वाढवणे गरजेचे आहे. ही पद्धत वापरून कोणताही सामान्य पगारदार माणूस आपल्या मुलांचे शिक्षण किंवा घराचे डाऊन पेमेंट यांसारख्या गरजांसाठी 20 लाखांचा मोठा फंड तयार करू शकतो.